सोलापूर शहराच्या पर्यटन केंद्राला गती देण्यासाठी लोकमंगल बँक आणि सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने शहरातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। सोलापूर शहराच्या पर्यटन केंद्राला गती देण्यासाठी लोकमंगल बँक आणि सोलापूर सोशल फाउंडेशनच्या पुढाकारातून शहरातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सोलापूर शहरात प्रवेश करताना परराज्यातून आलेल्या वाहनांची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक केली जाते आणि दंडात्मक कारवाई केली जाते। त्याचा नकारात्मक परिणाम बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या चालकांवर आणि पर्यटकांवर होतो। त्यामुळे परराज्यातले काही पर्यटक सोलापूर शहरात प्रवेश न करता शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देणं टाळतात। तेव्हा ही अडवणूक होऊ नये याबाबत संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी पर्यटन उद्योगातल्या व्यावसायिकांनी केली। अक्कलकोट देवस्थानला भेट देणाऱ्यांची संख्या आता प्रचंड वाढली असून लाखो भाविक अक्कलकोटला येत असतात, परंतु या भाविकांना सुलभतेनं दर्शन व्हावं अशी सोय करण्याची आणि दर्शन रांगेत बदल करण्याची गरज आहे। त्यात स्वामी समर्थ देवस्थानच्या संचालकांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अशीही मागणी करण्यात आली। विविध ठिकाणच्या परिसरात पार्किंगच्या पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत, याबाबतही लक्ष देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली। या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, लोकमंगल बँकेचे सुदन सुरवसे यांनी मार्गदर्शन केलं। बैठकीला गोवर्धन गोफणे, श्रुती कोरे, सुरेंद्र करणखेडे, राकेश उबाळे, मनोज पवार, दिनेश जाधव, शंभुलिंग कुंभार, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते। 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पर्यटन सप्ताह म्हणून साजरा करून राज्याच्या विविध शहरांमध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं पर्यटन वैभव लोकांना कळावं यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल असं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी केलं।